आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारा रवा व बेसनचा ढोकळा। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण हा ढोकळा तयार करणार आहोत। हे बघू शकता किती स्पंजी झालेला आहे व टेस्टी पण तेवढाच होत असतो। चला तर बघूया कसा बनवायचा रवा बेसनाचा ढोकळा। आता याकरता मी 3-4 हिरवे मिरची, थोडा कढीपत्ता, थोडासा अद्रकचा तुकडा आंबट दह्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। आता याकरता आपल्याला 1 वाटी रवा, 2 वाटी बेसन लागणार आहे। हे संपूर्ण साहित्य आपल्याला जे आपण बारीक करून घेतलेले आहे हिरवी मिरची त्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। थोडी हळद टाकायची व थोडे 1-2 चम्मच तेल टाकायचे आहे। एका दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तसेच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आता दुसरीकडे आपल्याला एका कढईमध्ये पाणी उकडायला ठेवायचे आहे। एका दिशेने व्यवस्थित फेटून झाल्यानंतर पाण्याला जर उकळी आली असेल तर आपल्याला या बेटरमध्ये 1 पॅकेट इनो टाकायचे आहे। इनो टाकल्यानंतर लगेच आपल्याला उकळत्या पाण्यावर ताटाला थोडं तेल लावून हे बेटर टाकून घ्यायचं आहे। जेवढे लवकर आपण हे बेटर टाकले तेवढा स्पंज चांगला पकडत असतो। आता 10 मिनिटं शिजल्यानंतर झाकून शिजवायचे आहे। 10 मिनिटं शिजल्यानंतर अशा टूथपिकने आपण चेक करू शकतो। जर टूथपिकला आपला ढोकळा चिपकला नाही याचा अर्थ आपला ढोकळा छान शिजलेला आहे। आता हा शिजलेला ढोकळा बाहेर काढायचा आहे। हे बघू शकता आपला ढोकळा व्यवस्थित शिजला गेला आहे। आता एका वाटीमध्ये थोडी साखर टाकून आपल्याला ही साखर व्यवस्थित मिक्स करायची आहे व या ढोकळ्यावर टाकायची आहे। त्यामुळे ढोकळा खाताना आपल्याला घशात फसणार नाही। तसेच यासोबत आपल्याला याच्यावर एक तडका तयार करायचा आहे। त्या तडक्याकरता आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवे मिरची टाकायची आहे। व्यवस्थित शिजू द्यायचे आहे। त्यानंतर आपण जे ढोकळा तयार केला त्यावर ह्या तडक्याला टाकायचं आहे। अशा प्रकारे आपला झटपट बनणारा ढोकळा तयार। खायला मुलांना खूप मजा वाटते व कधी पण आपण करू शकतो। अशा प्रकारे तुम्ही करून बघा रवा बेसनाचा झटपट बनणारा ढोकळा।